नमस्कार. आज आपण विभाजकतेच्या 2 ते 5 पर्यंतच्या कसोट्या पाहणार आहोत. विभाजकतेच्या कसोट्या ह्या आपल्याला कोणत्याही स्पर्धा परीक्षामध्ये कोणत्याही संख्येला पूर्ण भाग जातो की नाही हे आपल्याला त्या कसोट्याद्वारे आपल्याला समजते. एखादी संख्या दिलेली आहे, त्या संख्येला पहिल्या त्या संख्येने भाग जाणार की नाही हे आपण सांगू शकतो. आपण सुरुवातीला 2ची कसोटी पाहू. 2च्या कसोटीमध्ये आपल्याला 5 अंक लक्षात ठेवायचे आहे. शेवटी सर्वात शेवटचा अंक या 5 अंकापैकी जर असेल 0, 2, 4, 6 आणि 8 या 5 अंकापैकी जर सर्वात शेवटचा अंक असेल तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. उदाहरणार्थ एखादी जर आपण अशी 12 ही संख्या घेतली, 12 या संख्येचा शेवटचा अंक हा 2 आहे. याचा अर्थ 12 ले 2 ने निशेष भाग जातो. भागाकार करून जर पाहिला आपण तर 2 6 12 हा निशेष भाग गेला. संख्या किती मोठी असू द्या, समजा एखादी आपण 5 अंकी एखादी संख्या घेऊ, 78,530 ही संख्या आहे. आपल्याला फक्त शेवटचा अंक पाहायचा आहे. शेवटचा अंक जर समजा या संख्यापैकी असेल 0, 2, 4, 6, 8 पैकी, तर समजायचं की त्या संबंध संख्याला 2 न निशेष भाग जातो. फक्त 2च्या कसोटीमध्ये आपल्याला एवढा लक्षात घ्यायचं आहे. आता आपण याच्यानंतर समोरची 3ची कसोटी पाहू. 3ची कसोटी थोडीशी वेगळी आहे. दिलेल्या ज्या संख्या असतील, समजा आता या इथे जर 3, 6, 9, आता 369 ही एक संख्या आहे. इथे 369 या दिलेल्या संख्यामध्ये जेवढे अंक आहेत त्या सर्व अंकाची आपल्याला बेरीज करायची आहे. 3 + 6 + 9. आता 3, 6 आणि 9 याची बेरीज करू. 3 आणि 3 आणि 6 9, 9 आणि 9 18. मग 18 या संख्येला जर 3 न भाग जात असेल, 18 या संख्येला जर 3 न पूर्ण भाग जात असेल तर या संख्येला दिलेल्या संख्येला सुद्धा 3 न पूर्ण भाग जाईल. आता 18ला 3 न भाग जाते, 3 × 18, म्हणून या दिलेल्या संख्याला पण 3 न निशेष भाग जाणार आहे. कोणती संख्या जरी दिलेली असतील, समजा इथे 325 ही संख्या गेली. आता 3 आणि 2 5, 5 आणि 5 10. 10 या संख्येला 3 न निशेष भाग जात नाही. 10 या संख्येला 3 न निशेष भाग जात नाही. याचा अर्थ 325 या संख्येला पण 3 न निशेष भाग जाणार नाही. 3च्या कसोटीमध्ये ज्या काही संख्या दिलेल्या असतील, संख्या कितीही असो, समजा आता एक 5 अंकी संख्या घेतली आपण. आता याची आपण बेरीज केली. 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. 15 या संख्येला जर 3 न भाग जात असेल, 15 या संख्येला 3 न भाग जातो, 3 5 15. मग याचा अर्थ या 32,145 या संख्येला सुद्धा 3 न निशेष भाग जाईल. फक्त 3च्या कसोटीमध्ये एवढं लक्षात घ्यायचं आहे, दिलेल्या संख्येची बेरीज करायची आणि त्या बेरजेला जर 3 न पूर्ण भाग जात असेल तर ती दिलेली संख्या केवढी मोठी असेल तर त्याला सुद्धा 3 न निशेष भाग जाईल. आता 4च्या कसोटीमध्ये आपल्याला शेवटचे 2 नंबर पाहायचे आहे. 4ची कसोटी, शेवटचे 2 अंक. आता शेवटचे 2 अंक एक तर 2 0 असले पाहिजे किंवा त्या दोन अंकाला 4 न निशेष भाग गेला पाहिजे. शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग गेला पाहिजे. उदाहरणार्थ एखादी संख्या घेऊ आपण. समजा आता 32620. 32,600 ही संख्या घेतली मी. समोर किती अंक आहे याच्याशी काही देणं घेणं नाही आपल्याला फक्त शेवटचे 2 नंबर पाहिजे. शेवटचे 2 नंबर 2 0 आहे, याचा अर्थ याला 4 न निशेष भाग जाणार आहे. कोणती संख्या घ्या तुम्ही, कोणते अंक टाका अंदाजे. आता मी इथे 2, आता 62,000 म्हणजे 62,356 ही संख्या घेतली. तर यावेळेस मी फक्त हे शेवटचे 2 अंक पाहणार आहोत. शेवटचे 2 अंक आहे 56. 56ला 4 न भाग जातो की नाही हे आपण पाहू. 4 1 जा 4, याच्यानंतर 4 4 जा 4 चूक 16. आता
या संख्येला सुद्धा 4 निशेष भाग झाला, बाकी शून्य गेला. म्हणजे 56 ला जर 4 निशेष भाग जातो तर दिलेल्या या संख्येला पण 4 निशेष भाग जाईल. आता इथे आता शेवटी 12 आहे या संख्येचं. 32,67,812. या संख्यामध्ये शेवटचा अंक हा 12 आहे, 12 आहे. 4 त्रिक 12, 4 निशेष भाग जातो, म्हणजे या संख्येला सुद्धा 4 निशेष भाग जाईल. आता 5ची कसोटी. पाचच्या कसोटीमध्ये शेवटचा अंक एक तर 0 असला पाहिजे किंवा 5 असला पाहिजे. हे दोन अंक जर एकक स्थानी असेल म्हणजे शेवटचा नंबर, तर त्याला 5 निशेष भाग जाते. जसं की समजा 15 शेवटी 5 आहे, निशेष भाग जाणार. एखादी मोठी संख्या घेऊ आपण, 1005 शेवटी 5 आहे, निशेष भाग जाईल. शेवटी 0 आला, निशेष भाग जाईल. या 5च्या कसोटीमध्ये फक्त 2च अंक लक्षात ठेवायचे, 0 आणि 5. म्हणजे 0 एक जर शेवटी एक तर 0 असला पाहिजे किंवा 5 असला पाहिजे. 0 असेल किंवा 5 असेल तर त्या संख्येला निश्चितपणे म्हणजे 100% 5 भाग जाणार आहे, ही आपल्याला 5ची कसोटी सांगते. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या मुलांना या कसोटी शिकवण्या झाल्यानंतर आपल्याला काही संख्या द्यायच्या आहे त्यांना अंदाजे. समजा इथे एक अंदाजे कोणती संख्या आहे, 638, 320, 516 असे मी 2-3 काही संख्या घेतल्या. त्याच्यानंतर 320 वरती आहे 365. आता मी काय करणार आहोत, 2च्या आपण जेवढ्या कसोट्या शिकलो 2 ते 5 हे पर्यंत पाहू. 2ची कसोटी काय सांगते की शेवटचा अंक जर 0, 2, 4, 6, 8 पैकी असेल तर त्याला 2 निशेष भाग जातो. इथे शेवटचा अंक 8 आहे, याचा अर्थ याला 2 भाग जाणार, म्हणून आपण इथे 2 लिहिलं. भाग जाणारी अवयव आपण त्याचे अवयव पाडून राहिलो. 2 ते 5 पर्यंतचे आपण तेवढेच शिकलो आहोत सध्या, तर आपण तेवढेच अवयवाचा विचार करू. त्याच्यानंतर मी 3ची कसोटी काय सांगते, तिन्ही अंकाची बेरीज करायची आहे. 6 आणि 3 9 आणि 9 आणि 8 17. 17ला काही 3 भाग जात नाही, म्हणून 3 या संख्येला भाग जाणार नाही. 4ची कसोटी काय म्हणते आपल्याला, शेवटचे 2 अंक पहा. शेवटचे 2 अंक आहे 38 आणि 38ला 4 काही भाग जाणार नाही. 36ला जातो, नंतर 40 येतो. 38ला काही भाग जात नाही, म्हणून याला 4 पण भाग जाणार नाही. आणि 5ची कसोटी काय सांगते आपल्याला की शेवटी 0 किंवा 5 असला पाहिजे, म्हणून या संख्येला 5 पण भाग जाणार नाही. 2 ते 5 मध्ये या संख्येला फक्त 2 भाग जाणार, म्हणून मी फक्त 2 हा अंक या संख्येसमोर लिहिला. आपण आता दुसरी संख्या पाहू. शेवटी 0 आहे म्हणजे याला 2 भाग जाणार, कारण की 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असेल तर 2 भाग जातो. या तिन्हीची बेरीज करू, 2 आणि 3 आणि 2 5, 5 आणि 0 5, म्हणजे याला 3 भाग जाणार नाही, 5ला जात नाही म्हणून. त्यानंतर आपण 4 शेवटचे 2 अंक 20ला 4 भाग जातो, म्हणजे या संख्येला पण 4 भाग जाईल. शेवटी 0 आहे. 5ची कसोटी काय सांगते, शेवटी एक तर 0 असला पाहिजे किंवा 5 असला पाहिजे, म्हणजे याला 5 निशेष भाग जातो. आता आपण खाली 516 वर येऊ. पुन्हा शेवटी 2 आहे म्हणून 2 निशेष भाग गेला. शेवटी 6 आहे, 6 असल्याच्यानं 2 भाग गेला. या तिन्हीची बेरीज करू, 5 आणि 1 6, 6 आणि 6 12, 12ला 3 भाग जातो, म्हणून या संख्येला पण 3 भाग जाईल. 4ची कसोटी शेवटचे 2 अंक पाहायचे आहे, फक्त 16 आहे शेवटचे 2 अंक, 4 चूक 16, 4 भाग चालला, म्हणून या संख्येला पण 4 भाग जाईल. 5ची कसोटी शेवटी 0 किंवा 5 असला पाहिजे, शेवटी 6 आहे म्हणून 5 भाग जाणार नाही. आता शेवटचा अंक 362. आता शेवटी 2 आहे म्हणजे 2 भाग गेला. तिन्हीची बेरीज 3 आणि 6 9, 9 आणि 2 11, 3 भाग जाणार नाही. 62 शेवटचे 2 अंक, 62ला जर आपण पूर्ण भाग दिलं, 4 1 4, 2 राहिले 1, 4 24, पूर्ण भाग काही जाणार नाही, बाकी 2 शिल्लक राहते, म्हणून 4 पण भाग जाणार नाही. आणि शेवटी 0 किंवा 5 नाही, म्हणून 5 पण भाग जाणार नाही, फक्त या संख्येला 2 भाग चाललं. अशा आपण शेकडो संख्या देऊ शकतो, कोणत्याही आपल्या मनाने कितीही मोठ्या. आणि विद्यार्थ्यांना 2 ते 5 पर्यंतच्या कसोटीचा वापर करून आपण त्यांचा सराव घेऊ शकतो. धन्यवाद.